नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कृषी प्रदर्शन बारामती येथील धरती सीड्स कंपनीचे जे काही डेमो प्लॉट होते. तर त्या डेमो प्लॉटबद्दल आपण आज माहिती या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्याच्यामध्ये चवळीचे डेमो होते, भेंडीचे डेमो होते, वांग्याचे डेमो होते, त्याच्यानंतर मेथीचे डेमो होते. तर ह्या वेगवेगळ्या डेमोच्या बद्दल आपण आज माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तसेच त्यांचे जे प्रोडक्ट आहेत हे तुम्ही बघत आहात. त्यांचे प्लांट हेल्थ म्हणून जे काही प्रोडक्ट येतात त्याच्याबद्दल थोडक्यात आपण आज माहिती घेणार आहोत. बरेच असे त्यांचे प्रोडक्ट आहेत. तुम्ही बघत असाल आता स्क्रीनवरती. अ, अशा प्रकारचे त्यांचे प्रोडक्ट आहेत. त्याच्याबद्दल देखील थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी मित्र आपले कृषी प्रदर्शन बारामती येथे व्हिजिट देऊ शकले नव्हते या प्रदर्शनाला, तर त्यांच्यासाठी आपण ही सिरीज घेऊन आलो आहोत. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या कंपन्यांची डेमो प्लॉटबद्दल माहिती देत आहोत. याच्यापूर्वी आपण सिजेंटा कंपनीबद्दलची माहिती सांगितली होती. जे काही डेमो होते त्यांचे त्याच्याबद्दल माहिती दिली होती. त्याच्यानंतर प्रिसाईज कंपनीचे जे शेवंतीची फुलं आहेत, त्यांच्या व्हरायटी आहेत त्याच्याबद्दल माहिती देण्यात आली होती. जर व्हिडिओ कोणी बघितले नसतील तर आवर्जून बघा. तर ह्या व्हिडिओमध्ये जे शेतकरी मित्र आपले व्हिजिट देऊ शकले नव्हते ह्या प्रदर्शनाला, तर त्यांच्यासाठी धरती सीड्स या कंपनीचे जे काही डेमो आहेत त्याच्याबद्दल आपण आज माहिती शेतकरी घेणार मित्रांनो आहोत. त्यांनी डेमो दिला होता. तुम्ही जो बघत आहात ही शर्ली म्हणून संकरित चवळीची व्हरायटी आहे. तर या चवळीच्या व्हरायटीचा त्यांनी डेमो दिला होता. खूप छान अशी व्हरायटी आहे. ह्या व्हरायटीबद्दल जर बोलायचं झालं तर ही बिगर हंगामामध्ये येणारी अशी ही चवळीची व्हरायटी आहे मित्रांनो. म्हणजे उन्हाळा असेल, पावसाळा असेल किंवा हिवाळा असेल, कोणत्याही सीझनमध्ये किंवा खरीप किंवा रब्बी या दोन्ही हंगामामध्ये ही चवळी घेतली जाते आणि इतर वाणांच्या पेक्षा साधारणतः 3 ते 4 तोडे याचे जास्त निघतात. आणि याचा कलरबद्दल जर माहिती घ्यायची झाली तर हिरवेगार असा याचा कलर असतो. याची लांबी जी आहे ती 32 ते 34 सेंटीमीटरपर्यंत वाढते मित्रांनो. आणि प्रथम तोडणी जी आहे ती 45 ते 46 दिवसामध्ये याची प्रथम तोडणी होते. अशी ही व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊन जर विचार केला तर यांची दुसरी एक व्हरायटी आहे बबली म्हणून. तर या बबलीचा देखील त्यांनी डेमो या इथे दिला होता. तर त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर लांब सडक अशी याची चवळीची शेंग येते आणि खूप छान अशी त्याचा देखील कलर असतो. हिरवागार आकर्षक असा कलर असतो मित्रांनो. आणि त्याची लांबी जी आहे ती देखील खूप छान अशी वाढते. साधारणतः 32 ते 34 सेंटीमीटरपर्यंत याची लांबी वाढते. आणि याचा देखील तोडा जो आहे पहिला तोडा तो साधारणतः 48 ते 55 दिवसामध्ये याचा पहिला तोडा होतो शेतकरी मित्रांनो. खूप छान अशी ही देखील चवळीची व्हरायटी आहे. याच्याबद्दल आणखीन जर बोलायचं झालं तर ही देखील बिगर हंगामामध्ये म्हणजे खरीप असेल किंवा रब्बी हंगाम असेल, या दोन्ही हंगामामध्ये ही व्हरायटी घेतली जाते शेतकरी मित्रांनो. अशी ही व्हरायटी आहे. अशा प्रकारे 2 डेमो त्याने कृषी प्रदर्शन बारामती येथे धरती सीड्सनी चवळीचे दिले होते. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण आता बघणार आहोत किया ही व्हरायटी आहे धरती सीड्सची, कोथिंबीरीची. तर त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर ही आहे किया मेथी कोथिंबीर शेतकरी मित्रांनो. तर याचा तुम्ही कलर जो बघत असाल हिरवागार असा कलर आहे. सुगंधित ताजा असा आकर्षक असा हिरवा रंग आहे याचा. त्याच्यानंतर ही लवकर येते मित्रांनो. साधारणतः 30 ते 35 दिवसामध्ये ही काढणीसाठी येते, म्हणजे लवकर काढणी होते. आणि याचं बोल्टिंग जे आहे म्हणजे त्याच्यावरती येणाऱ्या ज्या बिया आहेत ह्या उशिरा येतात. म्हणजे काढणीसाठी लागणारा कालावधी जो आहे तो जास्त आहे शेतकरी मित्रांनो. म्हणून ही शेतकऱ्यांच्या पसंतीस अशी उतरणारी अशी ही व्हरायटी आहे. सिंगल कट वाण आहे, म्हणजे तुम्ही त्याचं एकदाच उत्पादन घेऊ शकता. म्हणजे ती उपडूनच काढावी लागते अशी ही व्हरायटी आहे. किया म्हणून येते. सांबार कोथिंबीर म्हणून याला ओळखलं जातं शेतकरी मित्रांनो. खूप छान अशी व्हरायटी आहे. याचा देखील डेमो त्यांनी कृषी प्रदर्शन बारामती येथे दिला होता. त्याच्यानंतर पुढे जर विचार केला शेतकरी मित्रांनो तर ही आहे भेंडी. झकास 7 म्हणून ही जी भेंडी आहे ही व्हायरसला कमी बळी पडणारी अशी व्हरायटी आहे. हिरवा रंग, लांब सडक अशी त्याची साईज आहे. साधारणतः 45 ते 55 दिवसामध्ये याचे तोडे चालू होतात शेतकरी मित्रांनो. अशी व्हरायटी आहे झकास 7 म्हणून. आणि त्याच्यानंतर पुढची जी व्हरायटी आहे ती धरती 6067 ही देखील त्यांची भेंडीचीच व्हरायटी आहे मित्रांनो. तुम्ही बघत असाल ही देखील खूप छान अशी व्हरायटी याची. हिरवागार असा गर्द असा रंग येतो या भेंडीचा. आणि त्याचा देखील डेमो आपल्या या कृषी प्रदर्शन बारामती येथे देण्यात आला होता मित्रांनो. त्याच्यानंतर काटेरी प्लस म्हणून जे वांगा आहे त्याचा देखील डेमो या प्रदर्शनमध्ये देण्यात आला होता. खूप असे काटे असतात ह्या मित्रांनो ह्या व्हरायटीला. याच्याबद्दल जास्त जर बोलायचं झालं तर फळं जे आहे ते काटेदार असतात आणि याची चव जी आहे ती खूप स्वादिष्ट अशी चव असते. इतर जर विचार केला तर काटेरी प्लस या वाणाची झाडे जी आहेत ती उबट कलर आणि असा घेरा करणारी अशी झाडे असतात मित्रांनो. रोप त्याचं वाढतं. त्याच्यानंतर हिरव्या रंगाच्या वांग्यावरती जांभळ्या रंगाचे पट्टे येतात मित्रांनो.
तुम्ही बघत असाल हे कशा प्रकारे हिरवं वांगं आहे आणि त्याच्यावरती जांभळ्या कलरचे पट्टे आलेले आहेत. त्याच्यानंतर आणखीन जर विचार करायचा झाला तर ह्याचा जो आकार जो आहे तो मध्यम आकाराने वाढतात आणि अंडाकृती असं ते फळाचा आकार होतो. तुम्ही डिटेलमध्ये याच्यामध्ये बघू शकता कशा प्रकारे आहे ते. त्याच्यानंतर लांब वाहतुकीसाठी हे जे वांगं आहे ते खूप छान आहे. म्हणजे कीपिंग क्वालिटी जी आहे ती चांगली आहे. म्हणजे मार्केटमध्ये जरी पोचलं तर पोचल्यानंतर देखील त्याची कालावधी जास्त कालावधीपर्यंत ते टिकतं असं हे वांगं आहे शेतकरी मित्रांनो. तर खूप छान अशी व्हरायटी आहे काटेरी प्लस म्हणून येते. पूर्णपणे डिटेलमध्ये आपण बघूया हा कसा प्लॉट दिसतोय त्यांचा. चवीला खूप छान, रंगाने हिरवा, कमी उंचीची झाडे आणि असा ही याची व्हरायटी आहे. तर शेतकरी मित्रांनो आता आपण पुढे जाऊन बघणार आहोत. प्लांट हेल्थ म्हणून जे त्यांचे प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये जर बोलायचं झालं तर वसुंधरा असेल, झायमो असेल, फर्ट असेल, हे असे वेगवेगळे त्यांचे प्रोडक्ट आहेत शेतकरी मित्रांनो. खूप छान असे प्रोडक्ट आहेत. बरेच शेतकरी आपल्या वापरतात आपले. तर तुम्ही देखील त्यांच्याकडून हे घेऊ शकता किंवा प्रत्येक दुकानामध्ये हे अवेलेबल आहेत. कृषी सेवा केंद्रामध्ये अवेलेबल आहेत. ते तुम्ही खरेदी करू शकता. मस्त म्हणून हे प्रोडक्ट ते देखील खूप छान प्रकारे त्यांचं चालतं. त्याच्यानंतर जिस्ट म्हणून आहे. तर हे वेगवेगळे प्रोडक्ट आहे शेतकरी मित्रांनो, ते तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर कोबीबद्दल आपण जर बोलायचं झालं, संकरित पत्ताकोबीची व्हरायटी आहे मित्रांनो. तर ह्या कॅबीबद्दल जर बोलायचं झालं, ह्या कोबीबद्दल जर बोलायचं झालं तर निळसर झाक असलेली अशी गर्द असं हिरवा पानांचा हा कोबीची व्हरायटी आहे मित्रांनो. त्याच्यानंतर गोलाकार असा त्याचा आकार आहे. साधारणतः 58 ते 60 दिवसामध्ये तोडण्यास येतो मित्रांनो. आणि याचं कीपिंग क्वालिटी शेतामध्ये टिकून राहण्याची जी क्षमता जी आहे ती साधारणतः 15 ते 20 दिवसापर्यंत हा आपण काढणी लायक झाल्यानंतर त्याच्या पुढे देखील आपण 15 ते 20 दिवस आपल्या शेतामध्ये ठेवू शकतो. त्याच्यानंतर लागण कधी केली जाते तर साधारणतः जून ते नोव्हेंबरपर्यंत हा लागवडीसाठी योग्य असा हा कोबी आहे शेतकरी मित्रांनो. तर अशी ही कोबीची व्हरायटी आहे. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत आहात आपली शेती आपली प्रगती, म्हणजेच आपली खेती आपली प्रगती यूट्यूब चॅनल. जर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. शेजारी असलेलं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील नवीन नवीन व्हिडिओचे. जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा. आपल्या शेतकरी मित्रांच्यासोबत शेअर करा. जर काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही शंका असतील तर तुम्ही कॉमेंट्समध्ये विचारू शकता. त्याच्यानंतर पुढचा येणारा जो व्हिडिओ आहे तो सेमिनीज आणि बायर कंपनीचे डेमो प्लॉट जे की देण्यात आले होते कृषी प्रदर्शन बारामती येथे, तर त्याच्याबद्दल आपण माहिती देणार आहोत शेतकरी मित्रांनो. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.